श्री स्वामी समर्थ. मी सिद्धी. तर आहे ना, खूप दिवसांनी शेतात गेलते मी. तर इथं काही दिवसांपूर्वी आपण मका पेरली होती. तर ही मका आहे ना अशी उगवली होती आणि लई दिवस झालं मी शेतात पण गेले नव्हते. तर म्हणलं शेतात पण जाऊन येऊया. तर इथं द्राक्षाचे गडे पण असे चालले होते, चांगलं चालले, म्हणजे सेटिंग छान झाली ती बरं का त्यांची. मग म्हणलं बघून तरी यावेत, लई दिवसापासून गेले नाही. आणि परी पण म्हणत होती मम्मा रानातून फेरफटका मारून येऊया. तर रानात गेल्यावर कळलं की नाही आपल्या रानामध्ये गवत खूप झाले. मग हे म्हणले की नाही आपण राऊंडअप मारून घेऊया. मग राऊंडअप मारताना ना आम्हाला यायला संध्याकाळचे 6 वाजले होते. तोपर्यंत तर अंधार पडून गेलता पूर्ण. मग काय नंतर चहा वगैरे पिलो, चहा पाणी केला, वरचा थोडा अभ्यास घेतला आणि म्हणलं की नाही चला स्वयंपाकाला सुरुवात करावी. तर मस्तपैकी गॅसवर करावं म्हणलं, पण नको, हे म्हणले की छानपैकी चुलीवर कर आज मस्तपैकी भाकरी. मग चुलीवर अशी कडक कडक एकदम छान भाकरी केली ती, गरगट्टा केला पालकाचा. तर गरगट्टा काय मी इथं तुम्हाला दाखवला नाही, पण छान असतं. काही दिवस आहेत ना असे पण जगून बघावेत. पैशाने सगळं सुख घेता येतं असं काही नाही. काही सुख आहे ना माणसात राहून पण मिळता येतं. आणि हे सुख आहे ना फक्त इथंच मिळू शकतं, गावाकडंच. शहरामध्ये तर मी एवढे दिवस माझं लहानपण शहरामध्ये गेलं, पण आहे ना असं सुख मला कधीच मिळलं नाही जे की इथं मिळते. तर इथं खूप दिवसापासून पीठ राहिलं होतं. म्हटलं भाकरी करून घ्यावेत त्याच्या, पण थोडंसं पीठ राहिल्यामुळं आहे ना हे चिरत पण होती भाकरी. तर असा काही स्वयंपाक केला होता, असा काही वेळ गेला होता. आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं, परूसोबत वेळ स्पेंड केला, तिचा अभ्यास घेतला. आणि परू सांगत होती मला की मम्मा आज गॅदरिंग वगैरे घेतला आहे मी गॅदरिंगमध्ये भाग. तर म्हणलं तिला की चालते गॅदरिंगमध्ये भाग घे. बघूयात मग आता पुढं कसं काय होतंय. थँक्यू.